हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत ग्रॅव्हिटेशन टॉपिक सेकंड 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड. हे पहा, यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनचा याचा फर्स्ट पार्ट बनवलेला आहे. तर ते लेक्चर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता किंवा आपल्या अकॅडमीच्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा तुम्ही व्हिडिओजमध्ये जाऊन याचं फर्स्ट पार्ट तुम्ही पाहू शकता. आज आपण पाहणार सेकंड पार्ट ग्रॅव्हिटेशनमध्ये. यामध्ये बा महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे, या लेक्चर्समध्ये आपण पाहणार के प्लस फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. यामध्ये कुठल्या एक्झाम्समध्ये आपल्या ज्या 10th क्लासच्या एक्झाममध्ये कुठे किती मार्कला किती क्वेश्चन येऊ शकतो, एका मार्क्ससाठी काय विचारलं जाईल, 2 मार्क्ससाठी काय विचारलं जाईल, हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल. त्याचबरोबर आपण शेवटी डिस्कस करूया की यामधले कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, म्हणजे पूर्ण लेक्चर्समध्ये एक्झॅक्ट कुठले पॉईंट आहेत की ज्याच्यावरती एक्झॅक्टली क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून शेवटपर्यंत लेक्चर पहा. आणि या लेक्चर्समध्ये फार शॉर्टमध्ये आणि कन्सेप्च्युअली तुम्हाला हे कन्सेप्ट शिकवले जाईल, जेणेकरून तुम्हाला या क्लासमध्ये तर ठीक आहे, 11th क्लासमध्ये पण हे आपल्या कामाला येणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न घेता या पॉईंटकडे येऊया. तर आपला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन, 10th क्लास सायन्स, स्टेट बोर्ड महाराष्ट्र. तर यामध्ये पहा, के प्लस फर्स्ट लॉ, के प्लस सेकंड लॉ आणि के प्लस थर्ड लॉ, हे 3 लॉ पाहणार आहेत या लेक्चर्समध्ये. या लेक्चर्समध्ये जेव्हा आपण 3 लॉ पाहत असतो, यामध्ये महत्त्वाचं काय पहा, जेव्हा आपण या लॉजबद्दल पाहतो तर सगळ्यांना माहिती असेल, जॉन्स केपलर जे की 1571मध्ये जन्मले होते आणि 1630मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर या एवढ्या काळाच्या दरम्यान त्यांनी अनेक रिसर्च केले होते. तर महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा होता की यांचं नाव आहे हे जॉन केपलर, जनरली आपण त्यांना केप्लस म्हणत असतो. तर जर्मन ॲस्ट्रॉनॉमर होते अँड मॅथमॅटिशियन. पण त्या काळामध्ये असं हे नव्हतं की एखादा सायंटिस्ट आहे म्हणजे तो फिजिक्स स्टडी करत असेल तर फिजिक्सच शिकवेल, बायोलॉजी असेल तर बायोलॉजी. त्या काळामध्ये जनरली जवळपास सगळे सब्जेक्ट कंबाईन असायचे. म्हणजेच जे जॉन केपलर्स होते यांनी 2 कन्सेप्टमध्ये होते. एक तर म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर्स पण होते आणि त्याचबरोबर मॅथमॅटिशियन. कारण जेव्हा ॲस्ट्रॉनॉमीची स्टडी करायची असते किंवा प्लॅनेटची स्टडी करायची असते तेव्हा मॅथची अत्यंत गरज आहे. तुम्हाला माहिती आहे, फिजिक्स शिकण्यासाठी पण मॅथमॅटिक्सची गरज आहे आणि त्यामुळे त्यांना मॅथमॅटिक्स पण येत होतं आणि ते ॲस्ट्रॉनॉमर पण होते. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे स्टार, गॅलेक्सी, ॲक्च्युली त्यावेळेस गॅलेक्सीज नव्हत्या, पण त्यावेळेस स्टार्सबद्दल किंवा प्लॅनेटच्या मोशनबद्दल, सनबद्दल जे लोकांना क्युरियासिटी वाटायची की यांचं काहीतरी आहे आणि त्यांच्यावरती रिसर्च करणारे हे सायंटिस्ट होते जॉन केपलर. फेमस आहेत ते. त्यांच्यामध्ये पहा, ही स्टार्टेड वर्किंग ॲज हेल्पर टू द फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे. हे फार महत्त्वाचं आहे. पहा, टायको ब्राहे नावाचे एक सायंटिस्ट होते, यांचे गुरु होते, यांचे टीचर होते. तर केपलर यांचे टीचर जे की टायको ब्राहे यांनी काय केलं की ॲस्ट्रॉनॉमीवरती रिसर्च करायला सुरुवात केली. आणि ॲक्च्युली यांच्या जे केप्लस लॉ 3 बनवलेले आहेत केप्लसनी, यांच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता, म्हणजे मोलाचा वाटा होता. त्याचं कारण असं आहे की कसं असतं की जेव्हा आपण प्लॅनेटची स्टडी करत असतो तर एक प्लॅनेट सनभोवती फिरण्यासाठी, जसं की आपल्या अर्थला जवळपास 365 दिवस म्हणजे 1 वर्ष लागतात. तर काही प्लॅनेट असे आहेत की त्यांना 10 वर्षे, 20 वर्षे, 50 वर्षे, 60 वर्षे लागतात. म्हणजे अनेक प्लॅनेट आहेत की ज्यांना 60 वर्षे पण एक राऊंड करण्यासाठी लागू शकतात. मग प्रश्न असा की यांचे जे रोटेशनचा जो टाईम पिरियड तो भरपूर आहे. म्हणजे एक सायंटिस्ट, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही रिसर्च करायला बसले ॲज अ सायंटिस्ट म्हणून आणि त्यावेळेस तुम्हाला एखाद्या प्लॅनेटची स्टडी करायची, तो एक प्लॅनेट एक राऊंड मारण्यासाठी सनभोवती त्याला 70 वर्षे लागत असतील. तर जस्ट इमॅजिन करा, आपलं वय असतं किती, समजा तुमचं वय आज 16 वर्ष असेल, अजून 70 वर्षे तुम्ही जर रिसर्च करत बसा, त्याचा एक राऊंड कंप्लीट होणार आहे. म्हणजे त्या प्लॅनेटच्या पूर्ण एका राऊंडसाठी जो डेटा मिळणार आहे किंवा एका पूर्ण राऊंडमध्ये तो कसा फिरतोय हे तुम्हाला कळायचं असेल तर 70 वर्षे वाट पाहावी लागेल. तसं केप्लसला शक्य नव्हतं. पण त्यांच्या अगोदर त्यांचे जे टीचर होते टायको ब्राहे यांनी काय केलं की त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर काही रिसर्च करून ठेवला, भरपूर काही डेटा करून ठेवला होता. आणि तो जो डेटा आहे त्या डेटाच्या बेसिसवरती यांनी केप्लसनी 3 लॉज बनवले. म्हणजे जो मॅथमॅटिकल डेटा असतो किंवा जो प्रॅक्टिकल डेटा म्हणू शकतो आपण ज्याला, ज्या प्लॅनेटच्या मोशनचा तो डेटा कलेक्ट करण्याचं काम जास्त प्रमाणामध्ये टायको ब्राहेने केला. आणि टायको ब्राहेचे शिष्य असल्यामुळे त्यांना डेटा मिळाला. जसं की आजही आपण तेच करतो, गुरूंकडून शिष्याला तेच मिळतं. एखादा टीचर एखादा स्टुडंटला जे काही देतो, टीचर्सनी त्यांच्या वेळेस त्या ठिकाणी काही गोष्टी मिळवलेल्या असतात. जसं आम्ही तुम्हाला काहीतरी कन्सेप्ट असतात आमच्याकडे आणि तो टीचर तुम्हाला त्यांच्याकडच्या कन्सेप्ट देतो, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इनपुट मिळतं. जसं आता केप्लरचे लॉ तुम्ही जर स्वतः रीड करत असाल समजणार नाहीत, पण जेव्हा आम्ही समजून सांगू आम्ही त्याला एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुमच्यासमोर रिप्रेझेंट करतो आणि त्यामुळे तो तुम्हाला कळत असतो. मग याचा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण हे पाहत असतो कुठल्याही टीचर्समध्ये, म्हणून लक्षात ठेवा की कुठल्याही टीचर्सला महत्त्व त्यासाठी द्यायचं असतं, जेव्हा तुम्ही टीचरसोबत बोलता, टीचर्सना भेटता आणि टीचरला रिस्पेक्ट देऊन काही क्वेश्चन्स विचारता, तर कुठलाही टीचर असू द्या, तो प्रत्येक टीचर काय करेल, तुम्हाला त्या कन्सेप्टला खरंच डेप्थमध्ये जाऊन आणि चांगल्या प्रकारे शिकवेल. लक्षात, म्हणून टीचरसोबत कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. कारण यांचं नाव झालं, तुम्हाला टायको ब्राहे नाव भरपूर जणांना माहिती नसेल, पण केप्लरचं नाव सगळ्यांना माहिती. का?
तर त्यांनी 3 लॉज बनवले, पण ते 3 लॉ बनवण्यासाठी जेवढा काय डेटा लागत होता तो सगळा टायको ब्राहेने केला होता. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे त्याचा टीचर असतो आणि तो असणे गरजेचं आहे. एक चांगला टीचर असेल तर काय करू शकतो, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे केपलर आहे. तर टायको ब्राहे या जो की त्यांचा गुरु होता, टीचर होता, त्यांनी काय केलं की ते जेव्हा त्यांची डेथ झाली 1601 मध्ये, आणि त्यावेळेस त्यांनी रॉयल मॅथमॅटिशियन इन द हिज प्लेस, म्हणजे त्याच्या जे टायको ब्राहे होते त्यांच्या ठिकाणी केपलर यांना जॉब मिळाला. आणि टायको ब्राहेने जो डेटा कलेक्ट केला होता प्लॅनेटचा तो पूर्ण डेटा यांना मिळाला केपलर्सला. आणि त्या डेटाच्या बेसिसवर केपलर यूज द ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेटरी मोशन मेड बाय द ब्राहे टू डिस्कवर द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे केपलरने काय केले, यूज केले ऑब्झर्वेशन्स, कोणाचे, प्लॅनेट्सचे, प्लॅनेटरी ऑब्झर्वेशन्स. म्हणजे जे प्लॅनेट आहेत सनभोवती फिरणारे, अर्थ असेल, व्हेनस असेल, मार्स असेल, सॅटर्न असेल, ज्युपिटर असेल, हे नेपच्यून, हे जे काही प्लॅनेट्स आहेत यांचं जे मोशन आहे, तर या मोशनचा जो डेटा आहे तो डेटा कोणी ऑब्झर्वेशन केले होते, टायको ब्राहेने केले होते. आणि ते टायको ब्राहेने केले जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते कोणी वापरले, केपलर्सनी वापरले. आणि त्याचा वापर करून केपलर्सने जे लॉज बनवले प्लॅनेटरी मोशन्स, ते 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे प्लॅनेटरी म्हणजे प्लॅनेटचं मोशन, कुठले जे प्लॅनेट आहेत ते मोशनमध्ये येतात, तर प्लॅनेटचं मोशन कसं आहे, कसं असलं पाहिजे, कोणत्या रूलनुसार, कोणत्या लॉजनुसार ते प्लॅनेट मूव्ह होत आहेत, हे सांगण्याचं काम केपलरने केलं विथ द हेल्प ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑफ द टायको ब्राहे, ते आपण ते म्हणतो. म्हणजे टायको ब्राहे सिंपल आहे की जे ऑब्झर्वेशन्स केले होते त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती हे लॉज बनवलेले. पण निसर्गातली प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या रूल्सनुसार, लॉजनुसार चालत असते. ते लॉज आपल्याला माहिती नसतात. जसं की सन अर्थ भोवती फिरतो का अर्थ सन भोवती फिरते, हा फार त्या काळापूर्वीचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर त्यावेळेस कन्फ्युजन होतं. त्यावेळेस यांनी हे लॉज मानले आणि त्यांनी सांगितले काय घडते नेमकं एक्झॅक्टली. आपण ते पाहणार आहेत की पुढे गेल्यानंतर नेमकं कोण कोणाभोवती फिरतं हे त्यांनी क्लिअरली सांगितलं. आज आपल्या प्रत्येकाला माहिती, पण ते सांगण्याचं काम यांनी केलं होतं विथ ऑब्झर्वेशन्स अँड मॅथमॅटिकल डेरिव्हेशन. म्हणजे मॅथमॅटिकली प्रूफ केलं गेलं होतं की काय कसं आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा की गरजेचं असतं की ऑब्झर्वेशन्स करून कुठल्याही सायंटिफिक रिसर्चला प्रूफ देणे. तर ऑब्झर्वेशनचा प्रूफ हा सगळ्यात परफेक्ट प्रूफ मानला जातो फिजिक्समध्ये तरी. ते लक्षात ठेवा की म्हणजे प्लॅनेट्स असतील त्यांचं मोशन कसं होतं, यांचे जे लॉज आहेत ते बनवण्याचं काम कोणी केलेलं, आपल्या केपलर्सने. त्यांना मदत त्यांच्या टीचर झाली. हिज वर्क वॉज लॅटर युज्ड बाय न्यूटन. परत जे केपलर्सने केलेलं जे लॉज, म्हणजे हे प्लॅनेटरी मोशनचे लॉज होते, याचा यूज कोणी केल्यानंतर न्यूटनने केला. पॉस्टुलेट हिज लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. हिज वर्क वॉज लॅटर युज्ड बाय न्यूटन. म्हणजे केपलर्सचे जे लॉज आहेत हे 3 प्लॅनेटरी मोशनचे लॉज, याच लॉचा यूज न्यूटननी त्यांच्या ग्रॅव्हिटेशनच्या लॉजमध्ये केला, जेणेकरून ग्रॅव्हिटेशनचे लॉज बनवणं सोपं जाईल. म्हणजे न्यूटनला जेव्हा कळालं की केपलरने जे लॉज बनवले आहेत प्लॅनेटरी मोशनचे ते आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये यूज करतो, आपण तोही पाहणार आहेत. म्हणजे केपलरच्या लॉजचा प्रूफ आपण ग्रॅव्हिटेशनच्या लॉजनुसारही पाहणार आहेत. म्हणजे हे जे लॉची लिंक आहे हे सांगण्याचं काम न्यूटननी केलं. म्हणजे तो केपलर किती ग्रेट सायंटिस्ट होता ते तुम्हाला कळून येईल. कारण त्यांच्या लॉच्या बेसिसवरती न्यूटननी स्वतःचे ग्रॅव्हिटेशनचे लॉज रिलेट केले आणि त्यानुसार त्यांनी अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करता आला आणि ग्रॅव्हिटेशनच्या लॉजचा प्रूफ देता आला. त्याच्यासाठी जो डेटा लागतो तो परत म्हणजे असं जो टायको ब्राहेने केलं त्याचा यूज केपलरला झाला, केपलरने जे लॉज बनवले त्याचा यूज न्यूटनने केला आणि न्यूटनने जे काही केलं त्याचा यूज आइन्स्टाईनने केला आणि अशा अनेक सायंटिस्टनी जे काही केलं त्याचा यूज आपण करतोय. आज आपण या ठिकाणी बसून, तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती तुम्ही जे पाहता, या तुमच्या मोबाईल लॅपटॉप हे बनवण्यासाठी जी की टेक्नॉलॉजी आहे ही जी डेव्हलप झाली ही अशीच बनत गेलेली आहे. एकाने पुढच्या पिढीला, त्या पुढीने त्याच्या पुढीला असं इन्फॉर्मेशन देत गेले आणि ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचली. आज आपली लाईफ एकदम सुखात आहे. सुखात म्हणजे जनरली असं नाही आहे की पूर्ण सुखात आहे, पण इन द सेन्स की आपले एफर्ट्स कमी लागतात. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपले एफर्टफुली काम करण्याची गरज नाही, कमी एफर्ट्समध्ये काम होतात. हे सगळं त्या अनेक सायंटिस्टची देण आहे आणि त्यांना विसरून कधी चालणार नाही. असे भरपूर सायंटिस्ट म्हणजे विद्यार्थी म्हणतात की त्यांनी शोध लावला नसता बरं झालं असतं, आम्हाला अभ्यास करावा लागतो. नाही आहे, त्यांनी जर शोध लावला नसता तर तुम्हाला काहीच मिळालं नसतं. आज तुम्ही ज्या ठिकाणी बसताय ते घर सायंटिस्टच्याच कन्सेप्टनुसार बनलेलं आहे. तुम्ही जो मोबाईल वापरता ते प्रत्येक वस्तू, तुम्ही मोटरसायकल वापरता, सायकल वापरता, सगळ्या गोष्टीमागे काही ना काही सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी रिसर्च केला म्हणून आज तुम्हाला या गोष्टी मिळतात. तर लक्षात ठेवा, अभ्यास करते वेळेस प्रत्येक वेळेस जेव्हा लॉज शिकता तर त्यांची आठवण मात्र जरूर ठेवा, त्यांना विसरू नका. ठीक आहे. तर जेव्हा यांनी लॉज बनवले होते तर केपलरचा आता फर्स्ट लॉ, तर लॉ नेमका काय, या अगोदर काय होतं, केपलरने जो फर्स्ट लॉ मांडला होता या अगोदर भरपूर जणांना वाटत, जसंही तुम्हालाही लहानपणी वाटत असेल की अर्थ आहे आणि अर्थ भोवती सन फिरतो. आपण पाहतो सन कुणीकडून होतो, पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. तर हे जे सनराईज आणि सनसेट होतो, सूर्य उगवणे आणि मावळणे ह्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या
लोकांना वाटायचं की सन असा वर येतोय, इकडं जातोय, म्हणजे सन मोशनमध्ये ना आपण काय रेस्टमध्ये. म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला लहानपणी वाटत असेल आणि त्या काळामध्ये सगळ्यांना वाटायचं. अनेक धर्मग्रंथामध्ये म्हणा, हिंदू धर्मग्रंथ असतील किंवा ख्रिश्चन धर्मग्रंथ असतील, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये, बायबलमध्ये पण, आता त्यांचं भांडण काय आपल्या धर्मग्रंथासोबत नव्हतं, पण बायबलमध्ये काय सांगितलं होतं की सन ॲक्च्युली त्यावेळेस होतं की सनभोवती अर्थभोवती सगळे प्लॅनेट, स्टार्स हे फिरत आहेत, हे त्या काळातलं म्हणणं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस केप्लरनी लॉज आणि मॅथमॅटिकली प्रूफ करून सांगितलं, तो केप्लरचा फर्स्ट लॉ. तो लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्टिकल विथ सन इज ॲट द वन ऑफ द फोकस किंवा फोसाय. म्हणजे जे प्रत्येक प्लॅनेट आहेत ते प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे, म्हणजे ज्यामुळे सांगितलं की हे प्लॅनेट आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे आणि या ठिकाणी सन आहे, तर जो प्लॅनेट आहे त्यांचं जे ऑर्बिट आहे ते कसं असणार आहे, सर्क्युलर आहे. कसं असणार आहे, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्ट आणि विथ द सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. म्हणजे प्रत्येक प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते इलिप्टिकल ऑर्बिट असणार आहे आणि त्यामध्ये सन एका फोकसवरती असेल. जसं की आपण एखादा सर्कल जर पाहिला असता, जसं एखाद्या सर्कलला सेंटर असतं, एक सेंटर असतं, तसं इलिप्टिकल शेप असतं. थोडासा त्याला आपण जर असं फ्लॅट केलं तो इलिप्टिकल बनतो. म्हणजे इलिप्टिकल शेप जर असेल तर त्या इलिप्टिकल त्याला दोन सेंटर्स असतात, त्यांना सेंटर न म्हणता आपण फोकस म्हणतो किंवा फोसाय म्हणतो. ओके, म्हणजे दोन फोकस असतील, त्या दोन फोकसपैकी एक फोकसवरती कुठंतरी सन असेल, म्हणजे स्टार असेल, ॲक्च्युअली सनच म्हटलेलं आहे, आणि त्याच्या भोवती प्लॅनेट काय फिरत असतील आणि प्लॅनेटचे जे मोशन आहे ते सर्क्युलर नसून कसं आहे, इलिप्टिकल आहे. हे मॅथेमॅटिकली प्रूफ केलं गेलं, मॅथेमॅटिक्सचा वापर करून सांगितलं गेलं केप्लर्स जो की ऑब्झर्वेशनचा डेटा टायको ब्राहेने घेतला होता. म्हणजे लक्षात ठेवा, तर प्लॅनेट जो काय आहे संचारण, एक प्लॅनेट नाही सगळे आहेत, लक्षपूर्वक पहा, ऑर्बिट प्लॅनेट जे आहेत सर्व प्लॅनेट, नेपच्यून असेल, ज्युपिटर असेल, सॅटर्न असेल, मार्स असेल, हे सगळे प्लॅनेट त्याच्या भोवती स्टारच्या भोवती म्हणजे सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. तर त्याच्या अगोदर अनेक सायंटिस्ट असं म्हणायचे, म्हणजे सायंटिस्ट सोडून द्या, अनेक लोक सायंटिस्ट होते, गॅलिलिओ होता की ज्यांनी सांगितलं होतं की सन भोवती अर्थ फिरते आणि सगळे प्लॅनेट फिरत आहेत असं म्हटलं होतं. पण त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, नजरकैदेत टाकण्यात आलं, त्यांच्यावरती अनेक असं समजू नका की ख्रिश्चन संस्कृती म्हणजे त्यांच्यामध्ये फार अशी मॉडर्न होती, ते मॉडर्न झाले काही काळानंतर, पण त्यांच्याही धर्मग्रंथामध्ये अगोदर भरपूर काही गोष्टी चुकीच्या लिहिल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट ही होती की अर्थभोवती स्टार्स आणि हे प्लॅनेट आणि हे सगळं सन फिरत असतो, हे त्यांचं म्हणणं होतं. पण पहिलं गॅलिलिओनी, नंतर केप्लर्सनी यांनी जे प्रूफ करून दाखवलं की सन भोवती सगळे प्लॅनेट फिरत आहेत, तर प्लॅनेट म्हणजे आपल्या अर्थभोवती प्लॅनेट आणि सन फिरत नाही आहे. तर या ठिकाणी आपलाही प्लॅनेट, आपली अर्थ जी आहे ती सन भोवती फिरत असणार आहे. कोणत्या मार्गाने, इलिप्टिकल पाथनी, आणि त्यामध्ये सन कुठं असू शकतो, दोन फोकसपैकी कुठल्या तरी एका फोकसवरती असेल. म्हणजे हा फर्स्ट लॉ आहे. पहा, एक मार्कसाठी तुम्हाला कुठे येऊ शकतो, याला लर्न करून ठेवा पक्का. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे जे ऑर्बिट असणार आहे प्लॅनेटचं ते इलिप्स असेल आणि त्यामध्ये सन कुठल्या तरी एका फोकसवरती असेल. हा फर्स्ट लॉ एकदम सिम्पल लॉ आहे. जेव्हा हा लॉ लिहिताल एक मार्क्ससाठी तेव्हा डायग्राम काढत चला, कारण जेव्हा तुम्ही मोर ॲक्युरेटली लिहिता त्यावेळेस तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. तर डायग्राम काढणं कंपल्सरी असेल, कारण जर चांगला स्कोअर करायचा असेल तर लक्षात ठेवा, हे डेफिनेशन लिहिणे कधी असो, जस्ट तुम्हाला लॉ जरी विचारला सिम्पल, तरी लॉ लिहिल्यानंतर, फर्स्ट लॉ लिहिल्यानंतर त्याचबरोबर तुम्ही काय करणार, ही डायग्राम पण काढणार आहेत. लक्षात, त्यामध्ये सन एका फोकसवरती ठेवणार, इलिप्टिकल पाथ दाखवा, नाही तर सर्क्युलर पाथ दाखवतात. काय हुशार लेकरं असतात त्यांचा पाथ सर्क्युलर दाखवू शकतात. तर या प्रकारे त्याचं मोशन जे होईल ते इलिप्टिकल मोशन आणि प्रत्येक प्लॅनेटचं म्हटलेलं आहे. हा फर्स्ट लॉ होता. आता जाऊया आपण सेकंड लॉकडे. सेकंड लॉ काय सांगतो पहा, तो थोडासा वेगळा आहे. द लाईन जॉईनिंग अ प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. हे बात तुम्ही जर जनरली पाहत असाल तर हा लॉ करण्यासाठी दुसरी एक कन्सेप्ट पाहावी लागेल. जसं आपण पाहत असतो की समजा आपल्याकडे एखादा हे असेल, आपण पाहत असाल समजा एक स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते एखादी गाडी, आपण पाहतो. जर एखादी गाडी समजा वेलॉसिटी इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंदनी ट्रॅव्हल होते कॉन्स्टंटनी, तर समजा पहिला एका सेकंदामध्ये जर 20 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल, तर दुसऱ्या जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर दुसऱ्या एका सेकंदात पण काय करेल, 20 मीटर पर सेकंद डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. म्हणजे जर आपण जी 20 मीटर पर सेकंदाची स्पीडचा अर्थ असतो वेलॉसिटी इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद, याचा अर्थ आहे 20 मीटर डिस्टन्स 1 सेकंदमध्ये ट्रॅव्हल केला जाईल. म्हणजे एका सेकंदामध्ये 20 मीटर डिस्टन्स, पुढच्या एका सेकंदात 20 मीटरच, त्याच्या पुढच्या एका सेकंदात 20 मीटर, म्हणजे इक्वल टाईममध्ये, म्हणजे 1 सेकंद प्रत्येक एका सेकंदात 20 डिस्टन्स ट्रॅव्हल व्हायले, म्हणजे इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केला जाईल. आणि जेव्हा आपण म्हणत असतो की तुम्ही
9th क्लासमध्ये पाहिला असेल, इक्वल टाईममध्ये जर इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतो. याही ठिकाणी तसंच होतं आहे, पण इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स नाही आहे, तर इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया कव्हर होते. फक्त एवढाच फरक आहे. डिस्टन्सच्या ठिकाणी काय, या ठिकाणी एरिया आहे. जेव्हा आपण या लॉजला पाहत असतो त्यामध्ये काय दिले पहा, इलिप्टिकल मोशन आहे यामध्ये. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर हा प्लॅनेट आहे आपला, हा प्लॅनेट समजा या पॉईंटला आहे, पी प्लॅनेट आहे, ए पॉईंटला आहे. तर ए पॉईंटपासून बी पॉईंटला जायला समजा त्याला 5 डेज लागले. ओके, ए पॉईंटपासून बी पॉईंटला, म्हणजे लाईन आहे. काय म्हटले बघा, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. म्हणजे हा प्लॅनेट आहे, हा सन आहे, यांना जोडणारी ही जी लाईन आहे, ही लाईन स्वीप आउट, स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. पहिल्यांदा एरिया कसं स्वीप करते पाहूया. ही लाईन आहे, प्लॅनेट ए पॉईंटला होता, प्लॅनेट बी पॉईंटला, तर ह्या अशा प्रकारे ही लाईन आहे समजा अशी. मग हा काय होईल, इथून अशा प्रकारे इकडे येत जाईल, असा इथे इथं आला प्लॅनेट कुठं, बी पॉईंटला. मग जेव्हा प्लॅनेट आपला ए पॉईंटपासून बी पॉईंटला येईल तेव्हा हा जो काय मधला एरिया आहे तो एरिया कव्हर करेल. आता आपण या ठिकाणी असं मानलं की प्लॅनेट समजा कन्सिडर केलं की ए पॉईंटपासून बी पॉईंटला यायला 5 दिवस लागले आणि एरिया काहीतरी कव्हर केला. मी या एरियाला म्हटलं फॉर एक्झाम्पल A1 म्हटलं. ओके ओके, आणि टाईम किती म्हटला, T1 आपलं डेज 5 डेज घेऊया किंवा T1 म्हणूया. चला टाईम किती म्हटलं आपण, T1 म्हटलं. ओके, आता जर समजा इथून इथपर्यंत गेलेला आहे, म्हणजे आता समजा प्लॅनेट आपला या ठिकाणी आहे कुठलं, ए डॅश पॉईंटला, आणि तिथून तो बी डॅश पॉईंटला गेला आहे. मग लाईन कोणती म्हटले बा, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, म्हणजे प्लॅनेट सनला जोडणारी ही लाईन, ही प्लॅनेट आणि हा सन जोडणारी लाईन. परत या ठिकाणी प्लॅनेट ए डॅशला आहे, परत बी डॅशला गेला, म्हणजे इथे गेला, तर त्यामुळेच त्यांनी एरिया कव्हर केला आहे. म्हणजे प्लॅनेटनी तर एरिया कव्हर केला आहे. समजा इथला टाईम T2 असेल आणि इथला एरिया जो कव्हर केलेला आहे या लाईननी जो कव्हर केलेला एरिया आहे तो एरिया A2 म्हटलं. मग त्यांनी जर सांगितलं, त्यांनी लॉ काय सांगतो पहा, पहिली गोष्ट लॉला 2 पार्टमध्ये कन्सेप्ट करा, समजून घ्या. पहिलं लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया, म्हणजे पहिल्यांदा लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, म्हणजे प्लॅनेट आणि सनला जोडणारी लाईन काय करते, एरिया कव्हर करते. म्हणजे या ठिकाणी अशी लाईन होती, अशा प्रकारे तो असा इकडं आला, म्हणजे त्यांनी हा एवढा एरिया कव्हर केला. ही सन आणि प्लॅनेटला जोडणारी लाईन होती, या ठिकाणी असा इकडे आला, म्हणजे त्यांनी एवढा एरिया कव्हर केला आहे. हा जो एरिया कव्हर केला आहे तो एरिया आपण A1 म्हटलं, या केसमध्ये A2 म्हटलं. एरिया कव्हर करायला इथं टाईम T1 लागला, इथला एरिया कव्हर करायला टाईम T2 लागला, असं आपण म्हटलं. पण त्यांनी सांगितलं काय, सेकंड लॉमध्ये काय सांगितलं, जी लाईन आहे सन आणि प्लॅनेटला जोडणारी स्वीप्स हाऊस, म्हणजे कव्हर करते म्हणू शकतो आपण इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इक्वल एरिया कव्हर करेल जर टाईम इंटरवल इक्वल असेल. म्हणजे जर समजा इथला टाईम T1 आणि T2 इक्वल असतील, म्हणजे काय असेल, समजा T1 इक्वल टू T2 असेल, म्हणजे दोन्ही टाईम, म्हणजे इथला टाईम 5 दिवस असतील, इथले 5 डेज असतील, 5 डेज म्हणजे 5 दिवस असतील, टाईम सारखा आहे, तर इथला एरिया आणि इथला एरिया इक्वल असेल. म्हणजे जर T1 इज इक्वल टू T2 असेल तर A1 इज इक्वल टू A2 असणार. म्हणजे इथून इथं जायला जर 5 दिवस लागले असतील आणि काहीतरी एरिया कव्हर केला असेल, इथून इथं जायला 5 दिवस लागले असतील, तेवढा काहीतरी एरिया कव्हर केला असेल, तर ते दोन्ही एरिया सारखे असतील, तेवढाच एरिया, म्हणजे इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया कव्हर करेल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये या लाईननी, म्हणजे प्लॅनेट आणि सनला जोडणारी जी लाईन आहे ती इक्वल एरिया कव्हर करते इक्वल टाईममध्ये. दॅट इज अ लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल एरिया कव्हर करते, आणि त्यालाच काय म्हणत असतो आपण, केप्लरचा सेकंड लॉ. पहा, स्टेटमेंट एकदम सोपी आहे. याला 2 पार्टमध्ये डिवाइड करा. एक पार्ट डोक्यात पक्का ठेवा, कोणता, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स आउट किंवा स्वीप्स एवढं जरी म्हटलं तरी चालतं. म्हणजे जी सन आणि प्लॅनेटला जोडणारी जी लाईन आहे ते स्वीप आउट करेल, म्हणजे एरिया स्वीप करेल किंवा एरिया कव्हर करेल. तर कसा एरिया करेल, इक्वल एरिया कव्हर करेल. कसं, इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया कव्हर करेल. म्हणजे इथं जर 5 दिवसामध्ये समजा फॉर एक्झाम्पल 1000 एरिया काहीतरी कव्हर केला, ॲक्च्युली या व्हॅल्यू चुकीच्या, तसं शक्य नाही आहे, पण एक म्हणतोय मी, समजा 5 दिवसामध्ये 1000 एरिया कव्हर केला, तर पुढे 5 दिवसामध्ये 1000च करेल. म्हणजे समजा इथून इथं जरी गेला आणि इथून इथं जायला जर 5 दिवस लागत असतील इथून इथं जायला, तर 5 दिवसामध्ये तो पण काय करेल, एरिया तेवढाच कव्हर करेल. म्हणजे स्वीप आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे एरिया कव्हर करेल इक्वल. कळालं, ते एकदम सोपी कन्सेप्ट आहे. पहा, लक्षात ठेवा की हा जो लॉ काय सांगतो, तर या लॉला तुम्ही स्टेटमेंट पार्ट केली, याहीमध्ये लक्षात ठेवा की हा लॉ जेव्हा तुम्हाला येईल एक्झाममध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला हे लॉची स्टेटमेंट तर लिहिणारच आहेत, त्याचबरोबर डायग्राम काढायला विसरू नका. आणि त्यावेळेस असं लिहायचं साईडला की T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू देन A1 इज इक्वल टू A2. म्हणजे जर एरिया इक्वल असेल, टाईम इंटरवल इक्वल असेल तर एरिया इक्वल असणार आहे, आणि जर एरिया इक्वल असेल तर टाईम इंटरवल इक्वल असेल. कारण जर त्यांचा इक्वल एरिया असेल, या ह्याच्यामध्ये इक्वल एरिया
आणि इथला एरिया इक्वल असेल तर दोन्हीसाठी लागणार टाईम पण इक्वल असेल, किंवा त्यांचा टाईम इक्वल असेल तर एरिया पण काय असणार आहे, इक्वल असणार. सेकंड लॉ आहे. परत लास्टली सांगतोय पहा, लक्षपूर्वक का, द लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल एरिया कव्हर करेल. जी लाईन कोणाला जोडणार आहे, सन आणि प्लॅनेटला. हा सेकंड लॉ होता. पहा दोन्ही लॉ जसे इम्पॉर्टंट आहेत तसंच सगळ्यात महत्त्वाचा तिसरा लॉ आहे ज्याला सगळ्यात जास्त महत्त्व. याच्यावरती पहा 11th-12thला पण क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट लॉवरती नाही आहे, पण सेकंड लॉ आणि थर्ड लॉवरती क्वेश्चन याची शक्यता जास्त असते. नीटला पण क्वेश्चन आलेले आहेत भरपूर वेळेस, याच्यावरती क्वेश्चन येतात. थर्ड लॉ फार महत्त्वाचा आहे. 11thमध्ये तर याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आहेत आणि नीट एक्झाममध्ये जेईला आणि CETला पण याच्यावरती भरपूर क्वेश्चन आले आहेत. म्हणून यामध्ये या लॉला इथं समजून घ्या, जेणेकरून 11th क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कमी एफर्ट्समध्ये समजायला गेला. तुम्ही नंतर विसरणारच असता, पण मला वाटतं तुम्ही हुशार आहात, विसरणार नाही आहेत. जर तुम्ही विसरत नसताल, या लॉजला तुम्ही खरंच समजून घेतलं मनातून, तर 10वीच्या एक्झाममध्ये तर तुम्ही मार्क्स घेतालच. पण हेच लॉज तुम्हाला जेव्हा 12th क्लासमध्ये 11th क्लासमध्ये CBSE बोर्ड वेगवेगळ्या बोर्डमध्ये वेगळं असतं, त्या क्लासमध्ये नीट आणि CET जेईला येणार आहेत, तर त्यावेळेस हेच लॉ तुम्हाला परत करायचे आहेत. जर आज तुम्ही यांना परफेक्ट केलं, समजून घेतं, त्यावेळेस कमी एफर्ट्समध्ये तुम्हाला हे होईल. तेव्हाचं ओझं आज थोडं कमी केलं तर चांगलं राहतं. आणि जे विद्यार्थी आज जास्त अभ्यास करतील त्यांना 11th-12thला कुठेच अडचण येणार नाही. आता केपलरचा जो थर्ड लॉ आहे हा फार महत्त्वाचा लॉ आहे. या लॉजवरती अनेक क्वेश्चन्स बनतात. हा लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ द इट्स पिरियड किंवा टाईम पिरियड म्हणू शकतो ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. तर म्हणजे याचा अर्थ पहा यामध्ये की या ठिकाणी दिले T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय की समजा आपण म्हटलं होतं हे सन आहे या ठिकाणी, त्याच्याभोवती जर आपण असं म्हटलं, त्याभोवती जर आपण म्हटलं असा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये एक प्लॅनेट फिरते. फॉर एक्झाम्पल हा प्लॅनेट P म्हटलं. आता कसं असतं माहिती आहे का, या प्लॅनेटला एक इलिप्टिकल राऊंड कंप्लीट करण्यासाठी काहीतरी वेळ लागतो. म्हणजे टाईम पिरियड म्हणजे काय, दोन गोष्टी याच्या महत्त्वाच्या आहेत पहा. एक मीन डिस्टन्स कन्सेप्ट महत्त्वाचे आणि एक टाईम पिरियड. हे डिस्टन्स आणि टाईम पिरियड दोन गोष्टीमध्ये. टाईम पिरियड म्हणजे काय, एक असा राऊंड कंप्लीट करून वापस त्याच ठिकाणी येण्यासाठी जो वेळ लागतो, त्या वेळेला त्या टाईमला टाईम पिरियड लागतो. जसं की आपली अर्थला सनभोवती एक राऊंड कंप्लीट करून वापस त्या ठिकाणी यायचे, तर त्याला काय लागतो, जो वेळ लागतो त्याला काय म्हणतो आपण, टाईम पिरियड. आणि तो टाईम पिरियड या ठिकाणी घेतो. म्हणजे सनभोवती जो आपला प्लॅनेट रिव्हॉल्व होऊन वापस येईल त्याला काय म्हणतो असतो आपण, एक वेळ लागतो, त्याला टाईम पिरियड म्हणतो. जसं की आपली सनभोवती एक राऊंड कंप्लीट करते. किती दिवस लागतात, 365 दिवस. आलं लक्षात. कोणा अगोदर माहिती होतं त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आपल्या अर्थला सनभोवती एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जवळपास 365 दिवस लागतात. समथिंग 0.5 असतं पुढे, पण 365 आपण अप्रॉक्सिमेटली घेऊया. तर जे 365 दिवस जे लागतात, तर त्या 365 दिवस म्हणजे टाईम पिरियड, ज्याला आपण एक वर्ष म्हणतो. म्हणजे आपल्या अर्थचा सनभोवती फिरण्याचा जो टाईम पिरियड आहे त्याला आपण काय म्हणत असतो, टाईम पिरियड जो आहे 1 इयर आहे. मग आपण त्याला 1 इयर आहे, तो टाईम पिरियड झाला. म्हणजे सोप्या भाषेमध्ये टाईम पिरियड म्हणजे काय किंवा जस्ट पिरियड म्हणजे काय, तर एक राऊंड प्लॅनेटला, कुठल्याही प्लॅनेटला सनभोवती कंप्लीट करायसाठी लागलेला वेळ. तर अर्थसाठी तो 1 इयर आहे. बाकी दुसऱ्या प्लॅनेटसाठी 17 इयर्स, काही प्लॅनेटसाठी आहे, काही प्लॅनेटसाठी 9 इयर्स आहे, काही प्लॅनेटसाठी 70 इयर्स आहे. तर अशा वेगवेगळ्या प्लॅनेटला वेगवेगळा टाईम पिरियड लागतो, कारण ते वेगवेगळ्या अंतरावरती आहेत आणि वेगळ्या अंतराला असल्यामुळे त्यांच्यासाठी लागणारा टाईम पिरियड वेगळा असेल. तर याच प्रकारे म्हणजे टाईम पिरियड आहे. तर टाईम पिरियड कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला. आता मेन डिस्टन्स म्हणजे काय, तर ॲक्च्युली होतं काय की आपली प्लॅनेट या ठिकाणी, आपला प्लॅनेट या ठिकाणी असल्यामुळे हे अंतर काहीतरी असेल. प्लॅनेट इथे आला त्यावेळेस हे अंतर असेल, प्लॅनेट इथं गेला त्यावेळेस अंतर असेल. तर दरवेळेस आपल्या प्लॅनेटमधलं आणि सनमधलं जे अंतर आहे ते बदलत जाणार आहे. म्हणजे आपलं एक्झॅक्टली अंतर किती आहे हे सांगता येत नाही का दर सेकंदाला. आता आपली अर्थ या ठिकाणी आहे, तुम्ही लेक्चर पाहता, तुम्ही लेक्चर ज्यावेळेस पाहायला सुरुवात केली होती तेव्हा सन आणि अर्थमधलं काहीतरी डिस्टन्स होतं, पण लेक्चर आता पाहताय, आत्ता लेक्चर सन आणि अर्थमधला डिस्टन्स वेगळा असेल, कारण दरवेळच्या इलिप्टिकल पाथवरती आपली अर्थ फिरते. असं नाही आहे की तुम्ही लेक्चर पाहताय म्हणजे अर्थ थांबली असेल, नाही, अर्थ फिरते. पण अर्थ ज्यावेळेस फिरत असणार आहे त्यावेळेस अर्थच्या फिरण्यामुळे, अर्थ ज्यावेळेस फिरत असणार आहे तर अर्थच्या फिरण्यामुळे त्या डिस्टन्स जे आहे कोणामधलं, अर्थमधलं आणि सनमधलं किंवा कुठल्याही प्लॅनेटमधलं आणि सनमधलं, ते कंटिन्युअसली बदलत जाणार आहे. मग कोणतं डिस्टन्स घेणार, तर आपण त्याचं मीन डिस्टन्स घेतो. मीन डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युली दोन कन्सेप्ट असतात. आपण या ठिकाणी असा एक मेजर ॲक्सिस घेतो, सेमी मायनर ॲक्सिस घेतो. म्हणजे हा सेमी मेजर ॲक्सिस म्हणजे हा एवढा घेतो, सेमी मायनर ॲक्सिस म्हणजे हा एवढा घेतो. याला आपण जर समजा ए म्हटलं आणि याला बी म्हटलं तर ए आणि बीचा मीन काढतो आणि ए आणि बीचा जो मीन डिस्टन्स असेल, जे अंतर येईल ते मीन डिस्टन्स या ठिकाणी ठेवून देत असतो. या दोन गोष्टी झाल्या. मग आता हे काय सांगतं पहा, हा जो लॉ आहे, स्टेटमेंट आहे, तुम्ही याच्यानुसार लक्षात ठेवू शकता. इथं पहिल्या करतो हे लॉ इकडं न पाहता तुम्ही इथं सांगू शकता, व्हॉट इज मीन बाय टी, टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किंवा टाईम ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. व्हॉट इज मीन बाय आर, इज अ मीन डिस्टन्स.
मग तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर झाल्या, दोनच गोष्टी. कोणकोणत्या? टी म्हणजे टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट, आर म्हणजे मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. ह्या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय टी? टी म्हणजे टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किंवा टाईम ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ किंवा पिरियड म्हणू शकतो आपण, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. आणि आर म्हणजे काय? मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. ह्या दोन गोष्टी पक्का लक्षात ठेवा. मग याच्याकडे पहिल्या सांगता येतं काय? स्क्वेअर ऑफ, कोणाचा स्क्वेअर आहे पहा? स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ काय? मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. तर दिले पहा. या ठिकाणी जर वाचलं तुम्ही तर कळते स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे हा ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अराउंड द सन इज स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड म्हणू शकता किंवा पिरियड म्हणू शकता. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनच्या पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ कोणाच्या? क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. तर क्यूब आहे मीन डिस्टन्सचं म्हणजे आरचा क्यूब आहे, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. कोणापासूनचा डिस्टन्स? फ्रॉम द सन. म्हणजे सरळ सरळ दिस प्लॅनेट आहे जो रिव्हॉल्व होणार आहे सनच्या अराउंड, त्याच्या टाईम पिरियडचा स्क्वेअर किंवा त्याच्या पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. कोणाला? त्यांच्यामधल्या मीन डिस्टन्सच्या म्हणजे प्लॅनेट आणि सनमधल्या मीन डिस्टन्सच्या क्यूबला. लक्षात? तर यामध्ये म्हणजे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तुम्ही जर अशा प्रकारे लक्षात ठेवलं या फॉर्म्युल्यानुसार ही स्टेटमेंट तर बरं जाईल. लक्षात मी परतच सांगतो की जेव्हा तुम्ही ही स्टेटमेंट लिहिणार आहात या लॉची त्यासोबत हा फॉर्म्युला पण लिहित झाला, कारण हा फॉर्म्युला लिहिल्यामुळे तुम्हाला स्टेटमेंट लिहायला सोपी जाईल आणि हा फॉर्म्युला लिहिला तर तुम्हाला चांगले मार्क्स असतील. म्हणजे एकदा टीचर्सला तुमचं रिप्रेझेंटेशन जेवढं चांगलं वाटेल तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. म्हणून रिप्रेझेंटेशन कधीही आपलं चांगलंच असलं पाहिजे आणि जेवढं तुमचं रिप्रेझेंटेशन चांगलं व्यवस्थित तेवढे स्कोरिंग जास्त असते. म्हणून लक्षात ठेवा. आणि 11-12 डायरेक्टली याच्यावरती क्वेश्चन्स येतात, पण तोही महत्त्वाचा आहे. तर दोन्ही फायदे होतील तुमचे, त्यासाठी लक्ष द्या. स्क्वेअर ऑफ पिरियड, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट ऑफ द सन. ओके, सॉरी, मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे तुम्ही याच्यानुसार पाठ करू शकता. मी लास्ट टाइम सांगतो स्टेटमेंट लक्षपूर्वक आहे का? हे पहा, स्क्वेअर ऑफ द इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे हे जे असणार आहे, हा जो टी आहे, टी म्हणजे काय? पिरियड ऑफ आहे ना, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि आर म्हणजे काय आहे? मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. आता हा लॉ कोणासाठी ॲप्लिकेबल आहे? सर्व प्लॅनेटसाठी. फक्त अर्थसाठीच ॲप्लिकेबल आहे असं नाही आहे. ज्युपिटरसाठी आहे, सॅटर्नसाठी आहे, मार्ससाठी आहे, तर वेगळ्या मर्क्युरीसाठी आहे. प्रत्येक प्लॅनेटसाठी हा रिक्वायर्ड आहे. महत्त्वाने सगळे प्लॅनेट ह्याच रूलनुसार फिरतात. म्हणजे जे प्लॅनेटचे रूल्स होते हे केप्लर्सनी शोधले. पहा, हेच रूल जर केप्लर्सनी शोधले नसते तर काय झालं असतं? तर काय काळानंतर कोणीतरी शोधले असते, इट्स ओके, पण आपण फार पाठीमागं राहिलो असतो. कारण जे डेव्हलपमेंट असते, एकाने एक शोध लावला, त्याचा पुढचा सायंटिस्ट त्याचा यूज करून अजून काहीतरी शोध लावतो, त्याचे पुढचे सायंटिस्ट त्याचा अजून काही वेगळा शोध लावतो. असं करत करत ही वाढत जाते कन्सेप्ट. आणि त्यावेळेस आपण या ठिकाणी पोहोचलो. अजून तुमच्यामधले काही विद्यार्थी असतील, तेही सायंटिस्ट असतील, बनू शकतील. ते आजच्या डिस्कवरी ज्या झाल्या, शोध लागलेत, यांचा यूज करून फ्युचरमध्ये अनेक डिस्कवरीज करतील, अजून पुढे जातील, आपल्या देशाला म्हणा, आपल्या ह्या जगाला म्हणा, कुठेतरी वेगळ्या लेवलला घेऊन जातील. आज असा माणूस स्पेसमध्ये जातोय, चंद्रावरती जातोय, मार्सवरती पण भारताने काही यान्स पाठवलेत, मंगळयान म्हणतो आपण त्याला. तशाच प्रकारे तुम्हीही कुठल्या तरी अशा मोठ्या चांगल्या मोहिमेचा पार्ट होऊ शकता. पण कधी? तर हे लॉस तुम्हाला कळाले तर, ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्यात तर. म्हणून थोडंसं जे तोडून मेहनतीने याला लक्ष द्या, हे समजून घ्या. कारण नुसता रट्टा मारणाऱ्या विद्यार्थ्याचं काही भलं होत नाही. जो विद्यार्थी हे समजून घेतो, ज्याला समजतं, ज्याला कळतं, तेच विद्यार्थी पुढे जाऊन सायंटिस्ट म्हणू शकतात. किंवा कुठल्याही सायंटिस्ट म्हणून तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेलात तरी तुम्ही त्या ठिकाणी टिकू शकता. कारण हे जग स्पर्धेचं आहे. तुम्ही स्पर्धा केली, स्पर्धेमध्ये टिकलात तर तुमचं काहीतरी खरं. जर स्पर्धेत तुम्ही टिकला नाही तर तुम्हाला कोणीही काही विचारत नाही. तर होप, मला वाटतं तुम्हाला केप्लरचे तिन्ही लॉ समजले असतील. ठीक आहे, हे लॉस तुम्ही समजून घ्या. आपल्या अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही जे पाहत आहे याच्यावर तुम्ही जाऊन त्याला सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून पुढचे लेक्चर्स तुम्हाला मिळत जातील. या ग्रॅव्हिटेशन टॉपिकचे अनेक लेक्चर्स आहेत जे की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये मिळून जातील. याच्या नोट्स एकदम सुंदररित्या चांगल्या प्रकारे बनवलेल्या नोट्स आहेत, त्याही तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून यूज करू शकता. इथं काही तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. हां, विशेष करून मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टी कळतील. कारण पहा, जनरली यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत, पण ते हिंदीमध्ये आहेत आणि काही जणांना ते
हिंदी आहे. कसं आपली मराठी लँग्वेज ही आपली मदर टंग असल्यामुळे आपल्या त्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे कमी एफर्ट्समध्ये कळते, इमॅजिनेशन करायला सोपं जातं. तर म्हणून मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचा आज मी प्रयत्न करतो. मला वाटतं की या प्रयत्नाला तुम्ही दाद द्यावी आणि ह्याच प्रकारचे लेक्चर्स तुम्ही शेअर करावेत विद्यार्थ्यांसोबत, तुमच्या मित्रांसोबत. हे आपलं स्कॅनर आहे, हे स्कॅन करू शकता. तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये भरपूर काही व्हिडिओज आहेत. 11-12चे व्हिडिओज आहेत, 9-10चे व्हिडिओज आहेत, तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. तुम्हाला काही अडचण आहे, नोट्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, त्याही तुम्ही यूज करू शकता. तर होप तुम्ही व्हिडिओ शेअर करताल मित्रांसोबत. या आशेवरती मी या ठिकाणी थांबतोय. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.